पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। खरंच पराजू, मी ना स्वतःला खूप भाग्यवान समजते। माझं स्वप्न पूर्ण होतंय। मला स्वतःला सिद्ध करून दाखवायची संधी मिळते अगं। म्हणजे मला जे काही थोडंफार येतं ना ते माझ्या मुलांसाठी, माझ्या कुटुंबासाठी उपयोगाला येऊ शकतं। अशू, मला इतका आनंद झालाय, म्हणजे तुझं सोड माझं स्वप्न पूर्ण झालं असं वाटतंय। स्वतःचं स्वप्न पूर्ण होतंय याचा खूप आनंद होतोय ग मला। पण आज जेव्हा ते पटेल भाऊजी तिथे आले ना तेव्हा त्यांना बघून खरंच मी घाबरले होते। म्हणजे मला असं वाटलं की माझी सगळी स्वप्न धुळीला मिळाली। म्हणजे बघ ना, पार्लर सुरू करण्याचा निर्णय घेऊन 2 दिवस झाले होते आणि मुलांसाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेऊन फार फार तर 7 दिवस झाले असतील, तरी मला इतका त्रास झाला। राजू, मग यांना केवढा त्रास झाला असेल का? गेली 25 वर्ष स्वतःचं घर बनवण्याचा प्रयत्न करतायत ते, आणि त्यांचं ते स्वप्न धुळीला मिळालं। मला मान्य आहे त्यांना खूप वाईट वाटलं असेल, खूप त्रास झाला असेल, पण त्यानंतर ते जे वागले ना ते अत्यंत चुकीचं होतं अगं। माझ्याविषयी, कुटुंबाविषयी त्यांची जी मतं आहेत ती चुकीची आहेत। मला सांग, त्यांनी असं हातपाय गाळून बसणं योग्य आहे का? पण मी आता ठरवलं, त्यांचं स्वप्न पूर्ण व्हायला हवं, आणि ते पूर्ण करण्यासाठी माझ्याकडून जे काही होईल ते मी सगळं करणार आहे प्राजू। बरोबर आहे तुझं, पण त्यासाठी आधी पार्लर सुरू कर आणि पटेलबाईंना बोलवून घे। हो ग, खरंच दोघं किती मदत करतायत ना। ए, पण मला एक सांग, पटेलांना पार्लर विषयी तू नाही सांगितलं तर कोणी सांगितलं? आई सगळं सामान घेऊन झालंय, आणि मी माझ्यासाठी कॅन्डीज पण घेतल्या मयुरीला। घरी गेल्यावर मिळणार। बाय मावशी। बाय। ए संजू थांब, उद्या भेटूया। हो। काय हो, अजून अश्विनी कशी नाही आली घरी? आता ती आल्याबरोबर काही बोलू नकोस, सगळे हजर असतील तेव्हा बोल। संजू ऐका, तुम्ही दोघांनी प्रॉमिस केलं होतं घरी आल्यावर अभ्यास करणार। चला आता अभ्यासाला। आई, चहा झाला? नाही, तू सांगितलं असतंस ना तर करून तयार ठेवला असता, आल्याला हातात सुद्धा दिला असता, हो ना? तसं नाही हो आई, मयू घरी नव्हती ना म्हणून विचारलं तुमचा चहा झाला का। अश्विनी, तुझा सासरा उत्तम चहा करतो, माहिती आहे तुला की विसरलीस? बाबा हे आलेत का? नाही, शिल्पी देखील रनिंगला गेली आहे। मी घर आवरते आणि स्वयंपाकाचं बघते। ऐश्वर्या राय आली आहे का? आली आहे। आई, तुमचा चहा ठेवलाय। अरे वा, आज एकदम वेगळ्याच थाटात आहे। अगं थाट कसला, मी रोज अशीच तयार होते ना संध्याकाळी। नाही, पण आता खरं तर उलट झालं पाहिजे, कारण तू कामासाठी घराबाहेर पडतेस म्हटल्यावर दादांनी तुझ्यासाठी तयार व्हायला पाहिजे ना। कॉफी घेणार का? तुझ्यासाठी कॉफी आणते मी। अति हुशार बाई आहे ही,
नवऱ्याला डॉमिनेट करण्याचा बरोबर प्लॅन आखून ठेवलाय. दाखवताना असं दाखवते मी कशी साधी भोळी चांगली. ऑस्कर मिळायला पाहिजे हिला तिच्या ऍक्टिंग साठी. जा आधी फ्रेश हो. नको, आधी कॉफी घेते. चहा घेणार? कधी आलीस तू? हे काय थोड्या वेळापूर्वीच. बरं आहे ना सगळं? कसं चाललंय पार्लरचं काम? असं काय करता हो, अजून सुरू व्हायचंय ना. करणारच ना? म्हणजे सुरू करणारच आहे मी. नाही पण मी काय म्हणते, अश्विनी त्याला चहा दे आधी. आणते. एक मिनिट. पटेल साहेब आलेले का दुकानात? हो आले होते ना. मग काय म्हणाले? थांबा सांगते तुम्हाला. आलेच मी. हे पटेल साहेबांनी दिले. काय? हो कारपेंटर आणि प्लंबरचं कार्ड आहे. पटेल साहेबांनी सांगितलं माझं नाव सांगा आणि उद्यापासून काम सुरू करा. एक मिनिट. हॅलो 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 हॅलो, अश्विनी वाघमारे? हो अश्विनी वाघमारेच बोलते. मॅडम, तुम्ही ज्या गाडीची मिसिंग कंप्लेंट दिली होती ना, ती गाडी आम्हाला सापडली आहे. काय? माझी स्कूटी सापडली? हो मॅडम, उद्या तुम्हाला पोलीस ठाण्यामध्ये येऊन काही पेपर्सवर सह्या कराव्या लागतील. हो. आणि मग तुम्ही तुमची गाडी घेऊन जाऊ शकता. येते मी उद्या. ओके मॅडम. काय गाडी सापडली? हो बाबा. दॅट्स गुड. आता ना सगळं कसं मार्गी लागतंय. सगळं छान होतंय. आणि यापुढेही होईलच. कॉफी खूप गोड झाली. थांब मी तुझ्यासाठी ना कमी गोड घेऊन येते. हा आधी कॉफी तर घे मग फ्रेश हो. झाले माझे सम्स. इतक्या लवकर कसे काय झाले? आज माझा मूड खूप चांगला आहे. आपण आईच्या पार्लर मध्ये गेलो होतो म्हणून का? हो. संजू, आता तुझ्या लक्षात आलं ना, मोठी माणसं जरी चुका करत असतील ना तरी त्या सुधरवायच्या कशा त्यांना माहिती असतं. आणि मोठी माणसं कधी चुकीची वागली तर त्याच्या मागे ना खूप मोठं काहीतरी कारण असतं. त्यामुळे लहान मुलांनी कायम मोठ्या माणसांचं ऐकायचं. चुका करायच्या नाहीत, चांगल्या सवयी लावून घ्यायच्या. आणि मोठ्या माणसांची तर कंपॅरिझन मुळीच करायचं नाही. कळलं का रे? हो कळलं. दीदू, म्हणजे बाबांनी चोरी केलीच नव्हती? कुहू, आपले बाबा कधी चोरी करू शकतील का ग? नाही, कधीच नाही. माझी गाडी सापडली. म्हणजे मला आता कंपनीला कर्ज फेडण्याची गरज नाही आणि पार्लर एकाच ठिकाणी आहे, त्यामुळे 10 ठिकाणी मला फिरावंही लागणार नाही. मला वाटतं मी कंपनीला गाडी परत करते. पटेल भाऊजींना तुम्हीच पाठवलं ना ऑफिसमध्ये?
एका अर्थी बरंच झालं नाही. पटेल भाऊजींकडे जाण्याचे माझे कष्ट वाचले. अश्विनी जास्त उडू नकोस. बिझनेस मधला बी सुद्धा कळला नाहीये तुला अजून. हो, पण आत्मविश्वास मधला ए कळलाय ना मला. मग बिझनेस मधला बी सुद्धा हळूहळू कळेल. आणि काय आहे ना, माझं काही चुकलंच तर तुम्ही आहात ना मला सांगायला. तुमचा अनुभव कधी कामी येणार. काही गंमत आहे ना. मी जेव्हा पटेल भाऊजींना भेटले तेव्हा तुम्हाला ऑफिस कसं मिळावं यासाठी प्रयत्न केले. आणि तुम्ही काय केलं? मला ऑफिसची जागा कशी मिळू नये यासाठी प्रयत्न केले. तरी सुद्धा पटेल भाऊजींनी त्यांची ऑफिसची जागा मला दिलीच. आता तुम्ही कितीही अडथळे आणण्याचा प्रयत्न केलात ना तरी माझं काम मी सुरूच ठेवणार. तुम्ही मला तिच्याशी बोलू देणार आहात की नाही? नाही, अजिबात नाही. उज्ज्वला, तू चूक करतेस. बाहेरचे लोक तुला टोमणे मारतात म्हणून तू अश्विनीला बिझनेस करू देणार नाही. अरे पण मग काय करायचं तिने? लोकांचे टोमणे असं सहन करत बसायचे का? 2 वर्षापासून तू इथे बसली आहे माहेरी. तुझ्या सासूला कोणी टोमणे मारत असेल हा विचार लक्षात नाही तुझ्या? 1 मिनिट, पण वहिनीचा विषय चालू आहे ना, तुम्ही माझ्यावर काय येताय? मग तू देखील तिच्यामध्ये पडायचं नाही कधी. सॉरी बाबा, पण मी मध्ये पडणार. मी बोलणार मध्ये. अहो, तुम्हाला विषय कळतोय का महत्वाचा? तिने पार्लर चालू केल्यावर तिकडे 100 प्रकारची वेगवेगळी माणसं येणार. ती त्यांचं वॅक्सिंग, थ्रेडिंग, मॅनिक्युअर, पॅडिक्युअर ह्या त्या सगळ्या गोष्टी करणार. कित्येक बायकांच्या घाणेरड्या पायांना हात लावून ती इथे घरी येणार आणि मग स्वयंपाकघरात जाणार. आई, हे सगळं चालणार आहे का तुला? शिल्पी, उगाच तिच्या डोक्यामध्ये काही भरवू नकोस. कळलं ना? तिला असं काहीही वाटत नाहीये. समजली का? ठीक आहे, आपण तिलाच विचारूया. आई, तू खरं खरं सांग, तुला हे सगळं चालणार आहे? 1 मिनिट. आई, तुझं सुद्धा फेशियल पेडिक्युअर करून द्यायचीच ना, आणि तेव्हा स्वयंपाक सुद्धा करायची ना. ए बाई, तू आता शाणपणा करून मध्ये मध्ये बोलू नकोस हा. अगं, तुला कळतंय का कुणाशी कंपॅरिझन करतेस तू माझी? तिथे त्या बायका कुठून येणार, कुठल्या बायका येणार काही माहितीये का? हायजीन नावाचा काही प्रकार. तुला काय सांगतेय म्हणा मी, काय समजणार तरी आहे का तुला त्यातलं? हायजेनिक नावाचा प्रकार आई व्यवस्थित सांभाळू शकते. आई, बघितलंस का, वहिनीचं पार्लर अजून चालू पण झालं नाहीये आणि तिच्या जीवावर ही उड्या मारतीये, माज करतीये. ठीक आहे, तुम्हा कोणालाच माझं म्हणणं पटत नसेल, मी एकटीच या विरुद्ध आहे असं जर वाटत असेल तर मग आपण एक काम करूया, आपण वोटिंग घेऊया. काय बोलतेस तू? हो, सी, खरं तर घराची हेड मी आहे. मी जे काही बोलतेय ते तुम्ही ऐकायला पाहिजे. पण आता तुम्ही नाही ऐकत आहात तर आपण वोटिंग करूया. आय थिंक दादाला तर पटणारच नाही की वहिनी अशी बाहेर जाते, काम वगैरे करते. सो राहिलो आपण, बघूयात ना आपलं काय म्हणणं आहे. एकेकानी वोट करूया, ठरवूया. तुला काय अक्कल आहे की नाही शिल्पी? अगं, घर आहे हे घर. काय इलेक्शन करते इथे तू? खेळ खेळतोय आपण. तेच म्हणतेय मी, खेळ आपण नाही बाबा, वहिनी खेळतीये. काय लावलंय हे सारखं पार्लर पार्लर पार्लर? तिचं काम काय आहे? घरात बसणं, घरातली सगळी कामं करणं, मुलांचे डबे देणं, स्वयंपाकाचं बघणं, त्यांचा अभ्यासाचं बघणं. आणि तुमची काय अपेक्षा आहे? मी नोकरी पण करावी, घरात पैसा आणावा, घरातल्या सगळ्या गोष्टी बघाव्यात आणि इथे थकून भागून आल्यावर कुकरची शिट्टी झालीये का नाही, स्वयंपाक झालाय की नाही, संजूचा अभ्यास झालाय की नाही हे बघावं. एवढ्या अपेक्षा आहेत बाबा तुमच्या? आई प्रिटी ब्युटी मध्ये काम करत असताना हे सगळं करत होती. तू केलंस, व्हॉट अ बिग डील. हा ए बाई, तू मध्ये बोलू न. बाबा प्लीज हिला सांगा तोंड बंद ठेवायला. मयो, तू गप्प राहा. तू आता मध्ये बोलायचं नाही, कळलं? आणि काय का शिल्पी, संजू तुझा मुलगा आहे ना, त्याचं खाणं पिणं अभ्यास हे सगळं बघणं तुझी जबाबदारी नाहीये? ती मुलगी आपल्या संसारासाठी, आपल्या घरासाठी धडपड करते ना, हे तुम्हा दोघींना दिसत नाहीये का? म्हणे पार्लर मध्ये काम करून येईल, नंतर स्वयंपाक करेल, हायजीन राहणार नाही. मला एक सांग, पार्लर मध्ये काम करणाऱ्या स्त्रिया मुली आपल्या घरी स्वयंपाक करत नाहीत?
जेवण करत नाहीत? कसली विचारसरणी आहे तुमची? छे, मला तर विश्वास बसत नाही आपण या विषयावर आपल्या घरात चर्चा करतोय. कमाल आहे. आणि उज्ज्वला, तू यानंतर तू अश्विनीच्या आणि तिच्या बिझनेस मध्ये पडायचं नाही, ध्यानात ठेव. आणि जर तू पडलीस तर त्याच दिवशी मी परत वॉचमॅनच्या कामाला जाईल. कळलं? मग कुणाचं काही ऐकणार नाही. मी मेलो तरी चालेल. अहो, आणि शिल्पी, तुला जर कुणाचं चांगलं करता येत नसेल, कोणी चांगलं करत आहेत त्यात अडचण निर्माण करायची नाही. आणि शक्य झालं स्वतःच्या संसाराकडे लक्ष दे. आमचं आम्ही बघून घेऊ. काय बोलले बाबा आता? आमचं आम्ही, बोल ना काहीतरी. This is not done, शिल्पी. आता काहीतरी वेगळा विचार केला पाहिजे. वेगळा आणि मोठा. तुझं पार्लर आता बंद नाही, चालू कसं होईल याचा विचार मी करणार आहे. आणि तुला तिथे खूप काम करावं लागेल. याची काळजी मी घेईन. ते पार्लर बंद व्हावं म्हणून धडपडशील तू, आणि ते कसं करायचं याची काळजी मी घेईन. आता खरं कळेल अश्विनी वाघमारे तुला, ही शिल्पी म्हात्रे काय चीज येते. हो अनिता मॅडम, मी तसा ना अर्ज लिहून देते. हो, ठेवते. अश्विनी, अगं किराण्याची ऑर्डर दिली होती का? तो मुलगा देऊन गेलाय. हो, बेसन आणि मुगाची डाळ मागवली होती. बाबा ऐका ना, मी ऑफिसमध्ये कळवले की माझी स्कूटी मिळाली. पोलीस स्टेशनमध्ये मी सह्या करायला जाईन आणि तिथून पुढे. ठीक आहे. श्रेयसला घेऊन जा सोबत, नाहीतर मी येऊ का? नाही नको, मी विद्युतला बोलावलं, येईल तो तिथे. सगळं काही व्यवस्थित होऊन जाऊ देत. आजोबा लवकर या ना, आपली गोष्ट अर्धवट राहिली आहे. हा, तर कुठपर्यंत होतो आपण? हा, तर लोकमान्य टिळकांचे वडील गंगाधर रामचंद्र टिळक हे एक उत्तम शिक्षक होते. अजून सांगा ना आबा, ऐकायला छान वाटतंय. बर, बाळ गंगाधर टिळक हे लहानपणापासून हुशार होते, तेजस्वी होते, धाडसी होते. कुणावरही झालेला अन्याय त्यांना सहन नाही व्हायचा. मग त्यांना जेलमध्ये का टाकलं आजोबा? ते स्वातंत्र्याच्या चळवळीचा एक भाग होते. मंडालेच्या तुरुंगात लोकमान्य टिळकांनी एक महाग्रंथ लिहिला. त्याचं नाव गीता रहस्य. गीता रहस्य? हा, नावच एवढं मोठं आहे, बुक केवढं मोठं असेल. खरं तर लोकमान्य त्यांचं नाव नाही आहे, ही लोकांनी त्यांना दिलेली पदवी आहे. आजोबा ते कसे दिसायचे? आबा, मला तर टिळकांना भेटायचीच इच्छा होते. किती छान होते ना ते, हुशार अँड ब्रेव्ह पण. आजोबा, तुम्ही आता ती स्टोरी सांगितली, त्याचा खरं तर एक पिक्चर असायला हवा होता. म्हणजे आम्हाला कळेल ते कोण होते, कसे दिसायचे, ती जेल कशी होती, एवढी मोठी होती.
म्हणजे जसं की टिळकांनी गणेश उत्सव कसा सुरू केला, भाषण कसं दिलं. तुम्हाला आता टिळकांना भेटता येईल लवकरच. तुला पण कुहू. कसं काय आबा? आता बघा, आपल्या झी मराठीवर 9:30 वाजता 21 डिसेंबर पासून रोज लोकमान्य टिळकांची जीवनगाथा आपल्याला बघायला मिळेल. आम्ही रोज बघू शकतो? अगदी रोज. पण त्याच्या आधी आपला होमवर्क करायचा, जेवण करायचं आणि नंतर लोकमान्य टिळकांची कहाणी बघायची.